नमस्कार मित्रांनो, मी संदेश पाटील. संदेश सार्डेकर या यूट्यूबतर्फे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, अखंड भारतामध्ये आता लगबग चाललेली आहे गोकुळाष्टमीची. श्रावण महिन्यात येणारा एक सण कृष्ण जन्मोत्सव हा सर्वचकडे साजरा केला जातो. परंतु मित्रांनो, तसं पाहिलं तर रायगडमध्ये असणारं माझं छोटेखानी गाव, निसर्गामध्ये असलेलं वेढलेलं गाव आणि या गावामध्ये असणारं राधाकृष्ण मंदिर, साधारणतः गावाला 150 वर्षाची परंपरा असणारं माझं हे सार्डे गाव आणि ह्या गावामध्ये 100 वर्षाचं परंपरागत असणारं माझं राधाकृष्ण मंदिर. शके 1848 साली बांधलेलं हे श्रीकृष्ण राधा मंदिर आजपर्यंत 2026ला त्याला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. शतक महोत्सव हा सुद्धा मोठ्या धामधुडकाने हा साजरा करण्यात येणार आहे. मित्रांनो, आजपासून अखंड सप्ताह, हरिनाम सप्ताह चालू झालेला आहे. आमच्या गावामध्ये असणाऱ्या प्रत्येक आळीमार्फत आज मोठी आळी, जी मानाने पण मोठी, सभासदांनी मोठी असणारी आळी, आज धुमधडाक्यात हरिनाम सप्ताह आजपासून त्यांनी चालू केलेला आहे. गावचं मंदिर हे एक सुशोभित असं करण्यात आलेलं आहे. प्रत्येक त्यातला सभासद हा नेहमीच मंदिरामध्ये असणाऱ्या सोयीसुविधा कशा जास्त होतील, आकर्षक मंदिर कसं होईल याकडे लक्ष देत आहेत. मित्रांनो, गावचे सेक्रेटरी असणारे तुलसीराम कृष्णा पाटील यांनी नेहमीच हा प्रत्येक कार्यक्रम हा कसा सुशोभित होईल, कसा आकर्षक होईल याकडे नेहमीच लक्ष दिलेले आहे. गावचे सेक्रेटरी तसे आळीचे असणारे हे अध्यक्ष ते तुलसीराम पाटील आणि त्याचे इतर सभासद यांनी आज कृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकाल की हा कृष्ण जन्म आमच्या गावात कसा साजरा केला जातो. साधारण 100 वर्षाची परंपरा असणारे कृष्ण नेहमीच तुम्हाला माहीत असेल की परंपरागत नेहमीच या देवळामध्ये किंवा मंदिरामध्ये श्रीकृष्णाची उपासना केली जात असते. लहान थोर मंडळी, प्रत्येक गावोगावी असलेले नागरिक हे नक्कीच या मंदिराला भेट देतात. या कृष्ण जन्मोत्सवाच्या वेळी रात्री 12 वाजता ज्या स्त्रियांना मुलंबाळं होत नाहीत अशा स्त्रियांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होत असतो. ओटी भरल्यानंतर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने याची सांगता होत असते आणि पुढच्या वर्षी या स्त्रियांना मुलबाळ झाल्यानंतर ह्या स्त्रिया एक श्रद्धा असते की एका श्रद्धापोटी स्त्रियांच्या मनात एक श्रद्धा निर्माण झालेली असते की असं करण्यानं, देवाची भक्ती केल्यानं आपल्याला त्यापासून काहीतरी फलप्राप्ती होते, अशा त्यांच्या मनात एक श्रद्धा निर्माण होते. आणि याच भावनेतून प्रत्येक स्त्री या दिवशी देवाला एक साकडं घालत असते. देवा असणारं हा राधाकृष्ण मंदिर हे आमचं एक नवसाला पावणारच असाच एक देव आहे. नक्कीच तुम्ही या मंदिराला नक्कीच भेट द्या. नक्कीच मित्रांनो, यावर्षी मोठ्या आळीतर्फे एक मोठा उत्सव साजरा होत आहे. एक भला मोठा उत्सव, एक मोठी असणारी आळी, मोठी सभासद असणारी ही आळी, यामार्फत होणारा कार्यक्रम आज नक्कीच एक आल्हाददायक असणार आहे. नक्कीच मित्रांनो, यावर्षी तुम्ही गोकुळाष्टमीला नक्कीच भेट द्या.